नमस्कार मैत्रिणींनो, ह्या बॉटल आहे ना काचेच्या आपण 69 रुपीजला घेतलेल्या आहेत डी मार्टमधून आणि मी घासून घेतल्या. त्याचा टॅग ओला झाल्याशिवाय निघत नाही, नाही तर असा निघतो. आणि यामध्ये आहे ना दूध भरून ठेवायचं. दूध आहे ना आम्ही एकदाच आणतो जास्त, आणि मग मला 2-3 दिवस जातं. तर काय होतं, अशा पातेल्यांमध्ये दुसऱ्या काही वस्तू जर ठेवले ना, फळं वगैरे कापलेले, ते जर चुकून सील पॅक नाही ठेवले तर ह्या दुधाला त्याचा वास लागतो. किंवा आता काही आंबे वगैरे असतात ना, तर दुधाला त्याचा वास लागतो, कारण फ्रीज जुनं आहे. तर त्यामुळे त्याच्यात ते सिस्टम नाही आहे. तर आता ह्याच्यावरची मलाई काढून ठेवायची. हे दूध मी गरम करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये काल, आणि मलाई काढून घ्यायची आणि बॉटलमध्ये भरून साईडच्या ह्याच्यात ठेवून द्यायचं, जेणेकरून त्याला वास पण येणार नाही. इथे बघा, अशा प्रकारे आपण मलाई काढून ठेवत असतो. आता इथेही बऱ्यापैकी गोळा झाली आहे मलाई. 2 लिटर दूध होतं, तर छान अशी मलाई ह्याची गोळा झालेली आहे. आणि हे दूध बॉटलमध्ये भरून ठेवून द्यायचं, कारण आता हे पातेलाचं पण एवढं मोठं पातेलं ठेवण्यापेक्षा मी म्हटलं आता अशा प्रकारे करून घ्यावं. कारण आंबे पण आणलेले आहेत, त्यामुळे ते पण फ्रीजमध्ये ठेवणार आहे. तर मग दुधाला आहे ना आंब्याचा वास येतो. आता नवीन जे फ्रीज तुम्ही घ्याल ना, त्यामध्ये ते सिस्टम नाही आहे. ते बरोबर मॅनेज करतो फ्रीज स्वतःच. आता आंबे आपण पिशवीत भरून नाही ठेवू शकत, असेच ठेवावे लागणार आहेत. तर त्यामुळे हे असं व्यवस्थित मलाई काढून घेतलेली आहे. आणि हे दूध इथे ह्या बॉटलमध्ये भरून छानपैकी ठेवून द्यायचं. मलाई पूर्ण काढलेली आहे. तुम्ही जर मलाई काढत असाल तर काढा, पण मलाई जर न काढता बॉटलमध्ये भराल तर खूप चिकट होईल. आणि जरा जपून करण्याचं काम आहे, जर तुमच्याकडून सांडत वगैरे असेल तर. हे बघा, आणि अशा प्रकारे बॉटल पॅक करून फ्रीजमध्ये साईडच्या डोअरला ठेवून द्यायची. तर अशी छान तुमची दुधाची बॉटल तयार आहे. फक्त जपून वापरण्याचं काम आहे, कारण ज्यांना फार हडबडी असते त्यांचं काम नाही आहे हे, रिलॅक्सवाल्यांचं काम आहे हे. तर एक बॉटल आपली अशी इथे तयार झालेली आहे. जागा पण कमी घेईल फ्रीजमध्ये, आणि दूध पण वास न येता सुरक्षित राहील. आणि बॉटल पुन्हा व्यवस्थित धुवून ठेवायची. काही लोकांना हा जरा वेगळा कुटाणा वाटत असेल की कशाला हे एवढं सगळं करायचं, डोक्याला ताप. पण आता माझ्याकडे फ्रीजमध्ये तसा वास येत असल्यामुळे हे बघा, पातेलं पूर्ण स्वच्छ झालं आहे. कुठूनच एवढी हे मलाई नाही आहे. तर ह्यातलं मी काल दूध वापरलं होतं. तर अशा प्रकारे हे 2 लिटर दूध व्यवस्थित तयार आहे. आणि तुमच्या जर फ्रीजमध्ये दुसऱ्या वस्तू असतील, दुधाला वास येत असेल, तर तुम्ही हा प्रकार करू शकता. सोपी आयडिया आहे. आणि छानपैकी एन्जॉय करा. आणि अशा 69 रुपीजच्या बॉटल मिळतात. आणि आता आपण ह्या फ्रीजमध्ये ठेवून देऊ. आता मला हे 2-3 दिवस जाणार आहे, म्हणून मी हे ठेवते. जागा पण कमी लागेल, म्हणजे ह्या 2 बॉटल साईडला राहून जातील. एवढं पातेल्याची जागा फ्रीजमधली रिकामी झाली. त्यासाठी केलेला हा उपाय आहे. तुम्हाला आवडलं तर नक्की सांगा, किंवा तुमच्याकडून काचेचे भांडे हँडल होतात की नाही ते पण नक्की मला सांगा. आणि तुम्ही जर यूट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करा, आणि फेसबुकला पाहत असाल तर फॉलो करा, आणि एन्जॉय करा.
बाय.